आता एक महत्त्वाची बातमी आहे। नाशिकच्या TCS कंपनीतील लैंगिक अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणात आजचा दिवस महत्त्वाचा आहे। आज एकाच दिवशी 3 वेगवेगळ्या घटनांवर लक्ष केंद्रित झाले। शफी शेख आणि रजा मेमन या 2 आरोपींना न्यायालयात हजर केले जाईल। या दोघांच्या पोलीस कोठडीची मुदत आज संपत असल्याने आरोपींची पोलीस कोठडी कायम राहते की न्यायालयीन कोठडीत रवानगी होते हे पाहणं महत्त्वाचं असेल। एकूण 8 आरोपींपैकी फरार असणारी निदा खान हिच्या अटकपूर्व जामीन अर्जावरही आज नाशिक रोड न्यायालयात सुनावणी होणार आहे। निदा खान गरोदर असल्याने 13 एप्रिलला तिने मुंबईतल्या डॉक्टरकडून 1 आठवडा विश्रांती घेण्यासंदर्भात वैद्यकीय प्रमाणपत्र घेतलं होतं आणि त्यामुळे निदा खानचा अटकपूर्व जामीन अर्ज स्वीकारला जातो की फेटाळला जातो हे पाहणंही महत्त्वाचं आहे। तर राष्ट्रीय महिला आयोगाच्या चौकशीचा आजचा 3रा दिवस आहे। पहिल्या दिवशी SITच्या अधिकाऱ्यांकडून संपूर्ण प्रकरण आणि घटनाक्रम जाणून घेतल्यानंतर काही पीडित महिलांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांचाही जबाब नोंदवण्यात आलाय। दुसऱ्या दिवशी या प्रकरणातील इतर धागेदोरे कागदपत्र तपासून कंपनीत जाऊन पाहणी करण्यात आली आहे। तसंच कंपनी व्यवस्थापनाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून कंपनीची भूमिका जाणून घेण्यात आली आहे। आज पुन्हा घटनेचा आढावा घेतला जाणार असून पोलिसांसोबतच इतर शासकीय विभागाच्या अधिकाऱ्यांशी देखील चर्चा होण्याची शक्यता आहे।